2026 मध्ये तुम्हाला स्टोरी टेलिंग शिवाय पर्यायच नाही आणि स्टोरी टेलिंग म्हटलं की थोडंफार लिखाण हे आलंच. मग ते इंटरव्ह्यू असू दे किंवा प्रेझेंटेशन असू दे किंवा एखाद्या ब्रँडची स्टोरी असू दे किंवा जे काही, स्टोरी टेलिंग आणि लिखाणाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आम्ही दर शुक्रवारी ॲड फिल्म्स, कॉन्टेंट रायटिंग, कॉन्टेंट स्ट्रॅटेजी आणि पॉडकास्ट या सगळ्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहणारच आहोत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आता स्टोरी टेलिंग ची स्ट्रॅटेजी काय असते, ते कसं करतात, त्याचे एस्थेटिक्स काय आहेत, त्याचे स्ट्रक्चर काय आहे, याबद्दल एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो आणि तो आम्ही घेऊन येणारच आहोत. पण या व्हिडिओमध्ये ज्यांना लिखाण करायचं आहे, ज्यांना एक आर्टिकल लिहायचं आहे, ज्यांना स्वतःची ब्रँड स्टोरी लिहायची आहे पण काही सुचत नाहीये, हातात पेपर आला की ब्लँक होतंय, समोर लॅपटॉप आला की काही अक्षरच सुचत नाहीये, अशा वेळेला त्यांना सुरुवात कशी करायची हे सांगणारा हा व्हिडिओ असेल आणि यामध्ये असतील 3 बेसिक रायटिंग एक्सरसाइजेस. चला तर मग सुरुवात करूया. एक्सरसाइज नंबर 1, स्वतःपासून सुरुवात करा. आता इथे ना एक किस्सा शेअर करते. जेव्हा मी माझे पहिले रायटिंगचे वर्कशॉप्स घेत होते तेव्हा एक एक्सरसाइज मी त्यांना दिला होता. सुरुवातीला काही स्टुडंट्स काहीच लिहित नव्हते, त्यांना सुचतच नव्हतं. जेव्हा मी त्यांना सांगितलं की आठवा, तुमच्या लहानपणी एखादी घडलेली गोष्ट आठवा, शाळेतली एखादी घटना आठवा, तुमच्या शिक्षकांबद्दल आठवा, तुमच्या आईबाबांबद्दल आठवा, असं सांगितल्यानंतर जेव्हा ते लिहायला लागले तेव्हा त्यांना सुचत गेल्या गोष्टी आणि लिखाण त्यांचं अजून वाढत गेलं. आणि मग 1 पान, 2 पान, 3 पान अशी पानं भरत गेली आणि त्यांना ते कळलंही नाही. म्हणजे आपल्याला फक्त ती स्टार्ट गरजेची असते किंवा ती सुरुवात गरजेची असते. आणि म्हणूनच जेव्हा आपण स्वतःबद्दल लिहितो तेव्हा आपण खूप खरे असतो आणि तिथपासनं सुरुवात झालेली चांगली असते. त्याचा उपयोग असा होतो की आपण जसजसे लिहित जातो तसतसं आपल्याला सुचत जातं. मग एका वेगळ्या डेटाची आपल्याला गरज नसते किंवा एखाद्या रिसर्चची सुद्धा आपल्याला गरज नसते. आणि म्हणूनच सुरुवात करताना नेहमी स्वतःपासून सुरू करा. उदाहरणार्थ, मी शाळेत असताना 4थी मध्ये एक नाटक केलं होतं आणि तेव्हा मला कळलं की मला या क्षेत्राची आवड आहे. किंवा मी 8वी-9वीत असताना मला गणित किंवा फिजिक्स अजिबात आवडायचं नाही आणि तेव्हाच मी ठरवलं होतं ज्या विषयात गणित आहे किंवा ज्या कोर्समध्ये गणित आहे किंवा फिजिक्स आहे असे कोर्सच मला करायचे नाही. आता यामुळे होतं काय की मी माझ्याशी खरं बोलते आणि पेपरवर सुद्धा ते खरं उतरतं आणि तेच लोकांना जास्त कनेक्ट होतं. एक्सरसाइज नंबर 2, स्वतः बरोबर घडलेली घटना जशीच्या तशी उतरवा. आता जेव्हा तुम्ही एखादा प्रसंग बघता किंवा अनुभवता तेव्हा तुम्ही तो स्वतः अनुभव घेतलेला असल्यामुळे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्यात येतो आणि यामुळे तो जास्त कनेक्ट होतो. याच्यात कोणतेही जड शब्द किंवा कोणतेही शृंगारिक वाक्य किंवा अगदी हेवी वाक्यरचना याची काहीही गरज नसते. घटना घडलेली जशीच्या तशी उतरवली की ती समोरच्याला कनेक्ट होते. हा बेसिक एक्सरसाइज आहे, करून बघा. उदाहरणार्थ, काल मी बसमधून चालले होते. दुपारचा 1 वाजला होता. बाहेर रणरणतं ऊन होतं आणि एक माणूस थंडगार पाण्याच्या बाटल्या विकत होता. तो ते घेऊन बसमध्ये चढला. मी त्याला बघितलं आणि मन कुठेतरी शांत झालं आणि मग मी त्याच्याकडनं पाणी विकत घेऊन ते पाणी प्यायलं आणि मग मला थंड वाटलं. आता ही एक घटना आहे जी मी जशीच्या तशी तुम्हाला सांगितली. याच्यामध्ये कुठलेही जड शब्द, कुठलीही हेवी वाक्यरचना नाहीये, पण ती समोरच्याला कनेक्ट झाली, समोरचा ऐकून घेतो. त्याचं कारणच असं की तो किस्सा आहे, एक गोष्ट आहे आणि तुमच्या बरोबर घडलेली घटना ती तुम्ही जशीच्या तशी मांडताय आणि म्हणूनच ती समोरच्याला जास्त कनेक्ट होते. एक्सरसाइज नंबर 3, एखाद्या व्यक्तिरेखेचं वर्णन करा. म्हणजेच तुम्हाला भेटलेली एखादी व्यक्ती असू शकते किंवा तुमची जवळची व्यक्ती असू शकते, तुमची मैत्रीण असू शकते.
त्या व्यक्तीबद्दल डिटेल लिहा. याचं कारण असं आहे आणि याचा असा उपयोग होतो की जेव्हा तुम्ही एखादे संवाद लिहायला जाल किंवा एखादा प्रसंग लिहायला जाल तेव्हा त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करता येतं. आता व्यक्तीबद्दल लिहा म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याचं नाव, तो राहतो कुठे, तो खातो काय, किंवा त्याची हॉबी काय आहे, त्याचं शिक्षण काय झालंय, किंवा त्याचे आई वडील काय करतात, तो कुठल्या एरियात राहतो, त्याने शिक्षण काय घेतलेलं आहे, किंवा आत्ता सध्या तो काय करतो, किंवा दिवसभराचं त्याचं रुटीन कसं असतं. हे जेव्हा तुम्ही इतकं डिटेलमध्ये लिहाल तेव्हा डायलॉग्स लिहिताना किंवा स्क्रीन प्ले लिहिताना किंवा एखादी स्टोरी लिहिताना याचा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उपयोग करता येतो. तर हा एक्सरसाइज जर तुम्ही केला तर तुम्हाला अजून जास्त ड्रामॅटिकली किंवा एखादा नाट्यमय प्रसंग रंगवताना या व्यक्तिरेखेचा नक्की उपयोग होऊ शकतो. आणि कोणतीही ब्रँड स्टोरी लिहिताना जर एखादं इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व असेल तर ती स्टोरी किंवा ती कथा जास्त रंजक बनते. आणि हाच एक्सरसाइज सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. जर हे 3 प्रयोग तुम्ही तुमच्या लिखाणात केलेत तर तुमचं स्टोरी टेलिंग किंवा तुमची कथा किंवा तुमचं प्रेझेंटेशन जास्त इंटरेस्टिंग होईल, याबद्दल शंका नाही. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. ज्यांना लिहायचं आहे, ज्यांना स्टोरी टेलिंग मध्ये आवड आहे, अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची आवडती गोष्ट कोणती आहे किंवा तुम्ही लिहिलेली एखादी गोष्ट मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसह किंवा पॉडकास्ट बरोबर. तोपर्यंत पाहत रहा शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.